हॅलो कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या मायेने मला जन्म दिला आणि ज्या बापानं हा कलावंत दाखवला त्या दोन माझ्या हृदयातील ज्यांना महत्वाचं स्थान आहे असे माझे आई वडील यांच्या चरणी लीन होतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे बघा. लक्ष असू द्या.
सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या चरणी वंदन करून या मुंबईची ग्रामदेवता आई मुंबादेवी हिच्या चरणी वंदन करून आज या ठिकाणी या शक्तिदुराचा सामना श्री सुबाई देवी नृत्य कलावंदक अडूर आमचे मित्र रोहित तुंबट आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप यांनी आयोजित केलेला आहे। या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे माझी आजची शाखा सोंडिया बालमित्र मंडळ देवळाची वाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे सर्व रसिकांमध्ये माझ्या रसिक राजामध्ये कलाकार मंडळी शाहीर मंडळी राजकारणातील मोठे दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये दिनेशजी कोटरकर साहेब, संदीप सावंत साहेब, गोपाळजी करंटे, संदीप मोरेबुवा, त्याचप्रमाणे संगीतुला उन्नती समाज मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी खास करून सुधाकरजी मास्कर यांचं हे मोठं योगदान आहे या कार्यक्रमासाठी। त्याचप्रमाणे संगीतुला उन्नती समाज मंडळ माझा लांजा त्यांचंही या कार्यक्रमासाठी मोठं योगदान आहे। त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे माझा लाडका शक्तिवाला शाहीर संजय बुवा जोशी तालुका कोट तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांचंही या ठिकाणी मानाचा मुजरा करून स्वागत करतो। त्याचप्रमाणे साई कृपा नाट्य मंडळ चांदोर ही माझ्या वडिलांची शाखा आहे। माझे गुरुबंधू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। तुम्हाला सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे जे नाव घ्यायचं राहून गेलेले आहेत त्या सर्वांनाही शाहिरी मानाचा मुजरा आणि कुणीही राग म्हणून घेऊ नका, कारण रवींद्रजी मटकर साहेब असतील, तुषारजी पंधरे असतील, त्या ठिकाणी खूप सारे कलावंत आलेले आहेत। आणि सगळ्यांचा परिचय करून दिलेला आहे ना, कुणी राग मानू नका। ही वेडी वाकडी छोटीशी कला आपल्या चरणासमोर सादर करतोय, ही गोड मानून घ्याल हीच अपेक्षा करतो आणि माझ्या पुढच्या वारीला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेशजी निकम बुवा या शक्तिदुरामध्ये ज्यांचं मोठं आहे नाव, बरोबर ना, मोठं आहे बुवांचं नाव, हा बुवा तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे त्यांचे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम साहेब त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि फादर्स डे आहे, बरोबर ना, हे रसिक राजा माझे गुरुवर्य दत्ताजी कराटे यावर्षी देवाच्या घरी गेलेले आहेत। तुम्हालाही शाहिरी मानाचा मुजरा करतो, कारण आदरांजली वाहणार नाही, कारण तुमच्या रूपानं ते या ठिकाणी अजरामर आहेत, बरोबर ना। या ठिकाणी तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।
कलेचा मी दास आज जीवाला गली या कलेचा मी दास आज जीवाला गली स्तवन गातो बापाच ही कला दावली बरोबर आहे ना माझ्या बापाने ही मला कला दिलेली आहे कारण माझ्याकडे माझा बाप आहे मिरवायला बरोबर ना हा वा गिरव ना लक्ष असू द्या कार्यक्रमाकडे स्तवन गातो बापाच ही कला दावली जीवाला गली मी आस दास जीवाला गली स्तवन गातो बापाच ही कला दाविली 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 झेलतो हव्या जन्मदाता बाप झेलतो हव्या उभा पाठीशी राहतो बाप असा बाप पिढी जात परंपरा मी डोळा पाहिली पिढी जात परंपरा डोळा पाहिली गुरु माझ्या बापान कला दाविली स्तवन गातो बापाच ही कला दाविली स्तवन गातो बापाच ही कला दाविली स्तवन गातो बापाच ही कला दाविली कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता मुलं होती मोठी अन बाप होता कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता मुलं होती मोठी अन बाप होता आज कौतुकाची गाथा रणा गायली आज कौतुकाची गाथा रणी गायली स्तवन गातो बापाच ही कला दाविली 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 कलेचा मी दास जीवाला गली कलेचा मी दास जीवाला गली कलेचा मी दास जीवाला गेली स्तवन गातो बापाच ही कला दाविली स्तवन गातो बापाच ही कला दाविली स्तवन गातो बापाच गणपती गजानन महाराज गावडे माते सावी वाले गोविंद धाक दत्ताजी गराटे सुभाष शिवराम अखंड हरदाश्वरीचा विजय असो श्री साई सदा नाथ मंडळाचा या ठिकाणी पारितोषिक
आहे सदैव म्युझिकल ग्रुप मुंबई, शाहीर तेजल पवार मॅडमचं नाव घ्यायचं राहून गेलेलं आहे. यांच्याकडून सुमधुर आवाजासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपण सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात करतो. या ठिकाणी कोकण कलामंच मुंबई या कलामंचाचे निर्माते आमचे गुरु समान असलेले वडील समान असलेले दिनेश कोटकर साहेब, तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक संदीप सावंत आणि गीतकार शाहीर गोपालजी करंडे, तसेच युवा शाहीर ओंकार पडाळ यांच्याकडून खास सुशांत कराटे युवांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचा खास चाहता आहे गणराज काजरेकर याचा चिरंजीव योगीराज गणराज काजरेकर गावपाली काजरेकर वडापावचे मालक आणि न्यू काजरेकर एजन्सीचे मालक यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. बघा गाण्याला सुरुवात करतो आहे. या कलेमध्ये कलाकाराची जी व्यथा आहे, कारण गणपती यायला अजून खूप दिवस आहेत, बरोबर ना. आगमन गण या ठिकाणी आज गाणार नाही, त्या ठिकाणी कलाकाराची व्यथा आपल्या समोर मांडणार आहे. बघा लक्ष असू द्या. या ठिकाणी बुवा तुमच्या गाण्याची काय कठीण देत नाही, कारण दुसऱ्या बारीला वेळ भेटला पाहिजे, बरोबर ना. तुमची आणि माझी झोंब एकदा तरी होणार कोकणात, बरोबर ना. बुवांची माझी झोंबी होणार. बुवा तुम्हाला झगडा काय असतो तेव्हा दाखवतो. हा कटिंग मिटिंग सगळं तिकडं. या ठिकाणी बुवांची आणि माझी पहिलीच जोड आहे. बुवा लक्ष असू द्या. चरणाची धूळ माझ्या लागता कपाळी, तुमच्या चरणाची धूळ माझ्या लागता कपाळी, उनी बना काही गायनात राहील. आजची ही कला तुमच्या पाया शिवाही, आणि आतुरता फक्त मला आणि माझ्या हृदयाला, फक्त रसिका तुमची या ठिकाणी गण गातो आहे. मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर. वर गेल्यावर बरोबर आहे. मला सांगणारे लंबोदर, कारण आपण काय सप्तस्वरांचं वाचन आहे, बरोबर ना. येतं तेवढं म्हणतो पुढे होतो. चला बघा. मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर, दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको. दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको. मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर, मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर.
नशीब तत्वाचा खेळ रूपी हा वाद मांडला दाखला पुराणी देतो गणराया दाखला पुराणी देतो गणराया अंत पाहू नको दुःख त्याला जाऊ नको गणराया अंत पाहू नको दुःख त्याला जाऊ नको कलाकाराचा पाहू नको त्याला भाऊ नको कलाकाराचा अंत पाहू नको रिंगणात या फेर धरुनी तालात ना तू लागले मन तालात ना तू लागले मन वडवडिलांनी जपली कला घुंगुरू संगती हे छनछन घुंगुरू संगती हे छनछन घुंगुरू संगती हे छनछन घर घरी हा साथ देतो कलाकाराला घर घरी हा साथ देतो कलाकाराला अंत आता पाहू नको दुःख त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको दुःख त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको या ठिकाणी गण आणि स्तवन झालेला आहे ना आता वन म्हटलेला आहे बारीक रंगात गवळणी बसणं बरोबर ना वन रंगात तुम्ही भरू आम्ही भरू तशी आहे बरोबर ना लोकांनी काय घ्यायचं लोकांना काय द्यायचं आपल्यावरती आहे बघा गवळणीला सुरुवात करतो या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे स्वप्नील धाडवे गाव निवसर माझ्या शेजारच्या गावचं आहे सखलवाडी सुशांतदादा सुमधुर आवाजासाठी आणि कैलासवासी दत्ता मामांना शाहिरी माना समुद्र त्या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे माझा कॉलेजचा मित्र आहे अवधूतदादा नागले 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी माझा ज्वेलेक्स हा संपूर्ण परिवार आलेला आहे त्यांच्याकडून या ठिकाणी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे 22 जून शनिवार साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आमचे मित्र राजाजी निकमबुवा आणि संदीप भोईनकर ज्ञानदीप भोईनकर साहेब एक सुंदर अशी जोड या ठिकाणी आहे विशेष सूचना आजची तिकीट जपून ठेवा आणि त्या दिवशी त्या तिकीट दाखवून 50 रुपयाचा डिस्काउंट मिळवा अशी सुभाष बांबरकर आणि रवींद्र मटकर साहेब यांची विनंती आहे सुभाष बांबरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि रवींद्र मटकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बघा मी कलाकार म्हणून या रानावरती घडतो आहे बरोबर ना चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी गवळणीला सुरुवात करतो आहे आणि गवळण गायलेली आहे सुंदर अशी चाल मुलांचा सुंदर आवाज बरोबर ना तुझे ना देखू तोच मुझे काय म्हणाले विराला सुनाण्याची भुलली ती हा गुणाला पाहिलं गुण बघत नाहीस कुठं अजून तुझ्या वाचून करणे ना हे सांगू कुणाला तू येऊन सांग आज या जगाला प्रीत आपुली सांग या जनाला बरोबर आहे ना मोची गवळण आहे ना वो मला म्हणाले सावळा वो सावळा नाही काळा डांबर आहे हा काय म्हणायचं ते मला काय फरक नाही पडत
या ठिकाणी खरगोश पारितोषिक आलेला आहे बुवा. मला वाटतं हा जो रसिका मायबाप आलेला आहे तो खास राजेश निकम बुवा सुशांत ती कशी उडवतात ती बघायला आलेला आहे, बरोबर ना? हा, त्या ठिकाणी स्वप्नील माझा मित्र स्वप्नील केदार जेव्हा भावाचा मित्र आहे बुवा यांच्याकडून 500 रुपये, त्याचप्रमाणे आमचे भाऊजी उमेशची चितप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि बघा संपूर्ण ज्वेलर्स परिवार यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचा आवाज येऊन जाऊ दे. हा, बरोबर बुवा आवाज. तुमची माझी पहिली जोड आहे. बक्षीस सांगण्यात थोडा वेळ जातोय. आयोजक थोडं 5 मिनिटांपर्यंत जास्त द्या. बघा वाणी गवळण काढली आहे. त्याचप्रमाणे महेश घाग 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माझा मित्र आहे महेश घाग. तुम्हाला शायरी मानाचा मुद्रा मी राधा सुनानियाची. त्या ठिकाणी जयेश आणि ओंकार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांची फरमाईश आहे सांगराजे सांगता बावरनी नक्कीच घेणार. लोक गवळण होऊन जाऊ दे. मी राधा सुनानियाची बोलली मी तुझ्या गुणाला. वा, तुमच्याकडे दौलत आहे, बरोबर ना? दौलतची निकम साहेब आहे. तुमच्याकडे शास्त्राची दौलत आहे. आज तुम्ही या रणांगणामध्ये कमी पडलेले आहेत बुवा. कारण कुंजवनामध्ये माझा जो श्रीकृष्ण आहे, म्हणजे मी श्रीकृष्ण आहे. या कुंजवनामध्ये जेव्हा राजक्रीडा केल्या बुवा तेव्हा ही जी अनयाची राधा आहे. अनया म्हणजे कोण? हा, माझी माया यशोदा, तिचा भाऊ अनया, बरोबर ना? व शास्त्र वाचून बघा. कारण यशोदेचा भाव अनया आणि त्याची बायको ही सुद्धा राधा होती बुवा. आणि मामी बरोबर कानाला कधी राजक्रीडा खेळलेला नाही, आहे की नाही? राधा सुन गवळ्याची म्हणू शकत होता बुवा. या ठिकाणी दौलत बुवा तुमच्या लेखणीवरती काय बोलत नाही, कारण माझी तेवढी अवकाश नाही, मला माहिती माझी लायकी नाही तेवढी बुवा. पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगायला पाहिजेत, म्हणून या ठिकाणी बुवा म्हणालेली आहेत काही दिवसाची इच्छा आहे. हा बुवा, कारण सुराला सूर भिडणं हे माझं आद्य कर्तव्य, बरोबर ना? पोचवा तिथपर्यंत मला वाटतं. या ठिकाणी तुमचा आवाज चांगला आहे, मी अजूनही मान्य करतो बुवा. तुमची दौलत ही दौलतच आहे. पण या ठिकाणी खूप दिवसाची इच्छा म्हणून काय दुसऱ्या बारी सालपाडा काढशी तुम्ही काय ऐकणार नाही, बरोबर ना? हा, या ठिकाणी मुंबईच्या रंगमंचावरती बुवा म्हणालेले आहे मानाचा गणपती. हा, दाखवतो बुवा तुम्हाला सगळं दाखवणार. या ठिकाणी शाकाहारी संडे म्हणे. हा, बाहेर जरा अंडे खाऊ नका म्हणजे झाले. हा, बरोबर आहे ना? आता कुठेतरी बेडशीव बाहेरच्या कोपऱ्यावर. हा, या ठिकाणी बुवा बोलताय तसं वागून दाखवा. नंतर बोला. त्या ठिकाणी बुवांची उडवतो म्हणे. हा, तू काय माझी उडवणार? बघा त्या ठिकाणी गवळणीची कठीण नाही देत बुवा, कारण तुझी गवळण या ठिकाणी मला रुसलेली नाही, बसलेली नाही. पण गवळणीला माझ्या सुरुवात करतो आहे, लक्ष असू द्या. हे गवळ्याच्या पोरी दाग मला लागू नको, प्रेम राधा कृष्ण हे फिरतेच जाऊ नको. नाही गमणार तुला असा नगर रोखून पाहू नको, आणि तुकडा दाखवून माझी त्या रसिकांना तुझ्या प्रेमात पाडू नको. कारण खरं प्रेम केलं मी राधे तुझ्यावर, नाव कोरलं ग तुझं काळजाव. तुझ्यासाठी आलो मी आज या दादाच्या रणावर, तुझ्यासाठी आलो मी आज या दादाच्या रणावर. पण कसा भरोसा ठेवू हे राजाबाई आज तुझ्या मनावर. म्हणून जिंदगी से जीत लेंगे हम. बघा
हे राधिके काना त्याग नाही गुन्हा करला. वो म्हणाले तुम्ही सांगा राहणार बरोबर ना. पण ज्या श्रीकृष्णाने महाभारत घडवलं त्याचा त्याग तुला काय माहितीये. हे राधिके काना त्याग नाही गुन्हा करला. कसं विसरू मी तुला गंध प्रेमीचा वीरा प्रेमाचा गहिवरला. हे राधिके काना त्याग नाही गुन्हा करला. गुरुवारी दत्ताची गरड यांसाठी खास 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि स्तवन गान गवळण झालेलं आहे बरोबर ना. हा आणि शक्तिराच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी बुवानी मला विषय दिलेला आहे व सगळ्यांना माहिती आहे बुवांचा विषय सगळं सांगायची गरज नाही ना. त्या ठिकाणी बघा तरी पण सांगतो कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं तर सद्गुरूचं नाव काय. त्या ठिकाणी बुवांचा खूप वर्ष म्हणजे बुवांना झाली 8 वर्ष. हा बरोबर ना. म्हणजे मला वाटतं 7-8 वर्ष विषय चालतोय बुवांचा. खूप तुरेवाल्यांवरती म्हणतात दिलेला आहे विषय. बुवा तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे. या ठिकाणी तुमचा विषय माझ्यासाठी नवीन आहे त्यामुळे तुमच्या विषयाकडे काही जात नाही. पण बुवा खूप काही बोलून गेलेले आहे. बुवा तुम्हाला आदर सन्मान देतो या ठिकाणी कारण तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे. बुवानी पहिली वारी शांततेत केलेली आहे बरोबर ना. बघताय कोणाच्या खाली किती अंधार आहे तो. जरा चाचापणी करतायत. हा बुवा तुम्ही गुरल्या राहा कारण चढणीचा मासा आम्ही घरात नाही दिले. हो याला म्हणजे कोकणचा शक्ती गुरा आता होलटा मी सोलटा म्हणजे काय दाबा म्हणून कधी बरोबर ना. हा हैदर
तुम्हाला जोताला नेऊन बांधीन ना असा. हा या ठिकाणी बघा विषयांचं पद देतो आहे तुम्हाला. वाघाची शिकार लाटक्याला कधी करता येईल का? कोकिळेचा स्वर कधी वेळ काढता येईल का? या घोड्याची सर या खेसराला येईल का? अरे किती उड्या मारल्यास राजेश बुवा तरी या कराटे बुवाची सर तुला येईल का? केला सवाल खरा त्या ठिकाणी बुवा. आता प्रश्न सांगतो तुम्हाला पण आधी प्रश्नाचं पद ऐकून घ्या काय म्हणतो आहे. केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका तुमच्या मनाला. आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा. आधी गुरुचं धरा पाय. हा बरोबर ना. आधी गुरुचं पाय धरा. कारण या ठिकाणी तुम्ही शास्त्रामध्ये बुवा गवळणी तर तुमचं काम संपलेलं आहे बुवा. या ठिकाणी माझा विषय सर्व रसिकांसाठी सांगतो. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली बुवा? प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचं उद्दिष्ट काय होते बुवा? या ठिकाणी विषय ज्या ग्रंथामध्ये दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर आल्यास बुवा नक्की पटवून घेणार. कारण प्रश्नकर्ते आहेत कैलासवासी माझे गुरुवरी दत्ताजी गराटे. हा आणि बुवा असं म्हणशील बुवा गेलं वर आणि आता उत्तर कोणाला मागणार? बुवा सगळं आहे माझ्याकडे. कारण वयाच्या 3ऱ्या वर्षापासून शक्ती तुला नाही बुवा. जास्त फेमस नाही का? कारण मी गाणी मी काय रेकॉर्ड करत राहत नाही बरोबर ना. फक्त लाईव्ह शक्ती तुला करतो बुवा. या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे जर आपलं उत्तर आलं तर नक्कीच पटवून घेऊ. तुमच्या विषयाला त्या ठिकाणी मी काहीच तोड देत नाही. या ठिकाणी तुमचं उत्तर पण आहे माझ्याकडे. हा जेव्हा तुमची आणि माझी झोंबी अजून एकदा होईल झोंबी होत राहतील बरोबर ना तेव्हा तुमचं उत्तर नक्कीच देणार. म्हणून केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका हो रणाला. आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा आणि येऊन सांगा या जनाला. काय आधी गुरुचे चरण धरा बुवा नंतर ग्रंथाची पानं मागे पुढे करा बरोबर ना. नंतर येऊन सभारणाला आपण सांगायचं आहे. म्हणून केला सवाल खरा कोहिनूर हिरा आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका हो मनाला. आधी गुरुचे धरा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला. आधी गुरु धरा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला. आधी गुरु धरा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला. आधी गुरु धरा मागे पुढे कोणी गावी नेऊ पुणे देशी नेऊ पुणे गावी नेऊ. या ठिकाणी बुवा एक फरमाईश आली आहे छोटी संगीत आपल्यासाठी सादर करतो. बघा माझ्या गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये एक आपला असा गाजलेला गण आहे पद आहे बुवा. बघा बाजीला केलं जीवाचं रान तानाजीनं कापली उदय भानाची.
जायचं या ठिकाणी साई कृपा नाच मंडळ चांदूर गुरुवर या दत्ताजी गराडी यांच्या स्मरणार्थ शाहीर संदेश गोताळे सुनील गोताळे कडून 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री नारायण गोताळ 200 तसेच एसटी ग्रुप आणि मस्ती कुणाल गोताळ ऋषा गोताळ यांच्याकडून तसेच समीर गोताळ माझा हा सगळा परिवार आहे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. म्हणून काय म्हणतोय रिक्षा न बसली टॅक्सी न बसली काय म्हणतोय अभिमानानं फुगला रेडा त्याला कापूनाची चिनाजगड त्या उदय भानाचं पाण्यावर बरोबर ना विषय साधा सोपा आहे मला तुम्हाला काय बोलत नाही या ठिकाणी त्या उदय भानाचं पाण्यावर राजेश देवावर एक चढ हा वा तेव्हा यशवंती घोटपाड त्या कोंढाणे किल्ल्याच्या गडावरती जाऊन चिपकली आहे बुवा आणि तो सगळ्यांना विषय माहिती आहे तानाजी मालुसरेंचा बरोबर ना हा तो विषय गातोय राजेश बुवा माझा मावळा एक वर चढ तुमच्यावर चढ नाही बुवा हा कारण बुवा म्हणून केलेला आहे तारी साकारी करायची बरोबर ना बघा अभिमानानं फुगला रेडा त्याला कापून जिंकीन आज गड उदय भानाचं पाण्यामड राजेश बुवावर एक चढ उदय भानाचं पाण्यामड या राजेश बुवावर एक चढ राजेश बुवावर एक चढ उदय भानाचं पाण्यामड राजेश बुवावर एक चढ उदय भानाचं पाण्यामड राजेश बुवावर एक चढ उदय भानाचं पाण्यामड राजेश बुवावर एक वा बारी तुम्हाला तापवून दिलेली आहे बरोबर ना हा गार करू नका हा आणि जास्त माझी साला करण्याचा प्रयत्न करू नका कारण या ठिकाणी माझ्या गुरुची देण आहे आणि दुसरी बारी माझी पण आहे बुवा त्या ठिकाणी फक्त जाता जाता एवढंच सांगतो ही माझी कोकणची लोककला या वर्षभरामध्ये कुठेतरी स्थिर स्थावर होत चाललेली आहे म्हणून साधू संतांचे वाङ्मय जास्त का आणि त्या पहिल्या बारी जाता जाता एकच सांगेन माऊली की आई वडिलांची सेवा करा त्यासारखं दुसरं दैवत या कोणी जगात नाही म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या पहिल्या बारीचा त्या ठिकाणी रजा देतो बुवा आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र.